हाय फ्रेंड्स, आज मी एक अशी रेसिपी शेअर करणार आहे जी आमच्याकडे एकदम हिट आहे, साधी सिंपल आहे. आमटी भात. त्यासाठी काय केलं आहे, टमाटो चिरून घेतले, मिरची घेतली आहे जी कमी तिखट आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता घेतला आहे. तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर घाला, नसेल तर नाही घातला तरी काही हरकत नाही. एका पॅनमध्ये तेल घ्या. तेल थोडंसं गरम झालं की मोहरी घाला, त्याच्यात जिरं घाला. जिरं मोहरी तडतडलं की त्याच्यामध्ये आपण हिंग घालूया आणि हिंग घातल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे कढीपत्ता आणि मिरच्या. आफ्टर दॅट मी ॲड केला आहे त्याच्यामध्ये टमाटो आणि हे सगळं आपण आता छान मिक्स करून घेऊया, म्हणजे थोडंसं सॉफ्ट होऊ देऊया. ठीक आहे. आणि काही नाही हो, बेसिक मसाले घालायचे, ते पण थोडे थोडे, अगदी थोडंसं तिखट, धणे जिरे पूड घातला आहे मी. आणि हे सगळं आपण आता याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आपलं टमाटो ह्याच्यामध्ये, म्हणजे मसाले छान कच्चे नाही लागणार, त्याचं रॉ स्मेल नाही येणार. त्यानंतर कुकरमध्ये आपण तूर डाळ शिजवून घेतली आहे, ते आपण याच्यात ॲड करूया आणि पाणी घालून आमटी कशी घट्ट नसते ना, थोडीशी पातळ असते, सो ती कन्सिस्टन्सी येईस तर तेवढंच पाणी त्याच्यात ॲड करा. सो माझ्याकडे कोकमचं सिरप होतं, ते मी घातलं आहे. तुमच्याकडे कोकमचं सिरप नसेल तर तुम्ही लिंबू पिळा, सेम टेस्ट येते, छान चव येते त्याने. त्यानंतर गूळ घाला. आंबट गोड आमटी म्हटल्यावर गूळ तर पाहिजेच, सो मी थोडंसं गूळ घातला आहे. आणि आता छान गूळ मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला घातला आहे. हा गरम मसाला ना माझ्या सासूबाई घरी करतात, सो त्यांनी मला दिलेला आहे. आणि आता मीठ घालून आपण आमटी छान उकळायला ठेवूया. सगळ्यात शेवटी कोथिंबीर घाला आणि रेडी आहे आपली आमटी. हां, आमटीसोबत ही कोशिंबीर करा, एकदम इझी आहे. काय करायचं आहे, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो एका बाउलमध्ये घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण घालूया तिखट थोडंसं, त्यानंतर आपण घालूया चिमूटभर पिठी साखर आणि मीठ. पिठी साखर खूप नका घालू, थोडंसं टमाटो आंबट असतात ना, सो ते एक छान टेस्ट आहे ना, म्हणून आपण पिठी साखर ॲड करतो आहे. मीठ घाला. त्यानंतर आपण हे सगळं आता मिक्स करूया. आणि येस, कोथिंबीर घालायला विसरू नका, एकदम मस्त टेस्ट येते. आणि आता फोडणी द्यायची. फोडणी काही नाही हो, पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये मोहरी घातली, हळद घातली की रेडी आहे आपली फोडणी. आणि फोडणी द्या मस्त अशी आणि घ्या जेवायला गरम गरम आमटी भात, तूप आणि ही कोशिंबीर. वाव, एकदम मस्त. मस्ट ट्राय.